प्रेम शिकवलंच नाही, मग समाज कसा बदलणार? सांगा बरं. प्रेम शिकवलं तर समाज बदलेल ना. आपण सगळे लहानाचे मोठे झालो, शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, डिग्री घेतली आणि नोकरीसुद्धा मिळवली. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारला का तुम्ही? आपल्याला प्रेम म्हणजे काय कोणी शिकवलं का? आपल्याला गणित शिकवलं, सायन्स शिकवलं, इतिहास शिकवला, पण प्रेम कोणी शिकवलं का? ना आईबापांनी शिकवलं, ना मास्तरनं शिकवलं, ना मित्रांनी शिकवलं. कारण का कुणाला प्रेम माहीतच नाही. लक्षात घ्या, ज्यांना प्रेम माहीत नाही ते तुम्हाला प्रेम नाही शिकवू शकत. त्यामुळे तुम्हाला गरज आहे प्रेम शिकायची. आणि आज त्यामुळे समाजात काय होतं आहे, ज्यांना प्रेमच शिकवलं नाही तर अशी पिढी जेव्हा बाहेर येते तेव्हा काय होतं? ब्रेकअप्स, फसवणूक, खून, दुसऱ्याला लुटायचं, चोऱ्या करायच्या, धोके द्यायचे, भ्रष्टाचार करायचा. हे का घडतं? हे सगळं का वाढतं आहे? कारण का आम्ही कधी प्रेम शिकवलंच नाही. स्वतःवर तर सोडा, दुसऱ्यावरती पण करायला शिकवलं नाही. आणि ह्यामध्ये ना शिक्षण प्रणालीची ना लय भरपूर मोठी चूक आहे. शिक्षण प्रणालीमध्ये प्रेम करायचं शिकवलंच नाही. आता तुम्ही म्हणाल प्रेम म्हणजे ते मुलामुलींचं प्रेम, ते प्रेम नसतं, तो चिल्लरपणा असतो. त्याला प्रेम नाही ती म्हणत, वासना मिटवायचं साधन म्हणतात. त्याला प्रेम नाही म्हणतात. प्रेम खूप वेगळं असतं. त्याला परमप्रेम म्हणतात. परमप्रेम म्हणजे कळलं ना? जे तुम्ही वासनेतून करता त्याला प्रेम नाही ती म्हणत, ती शारीरिक गरजा म्हणतात. कारण जे प्रेम संपतं त्याला प्रेम थोडीच म्हणतात. प्रेम त्याला म्हणतात जे कधीही संपत नाही. हे लक्षात घ्यायचं. आणि आपल्या शिक्षणाचं एकच ध्येय आहे, कोणतं? मार्क्स मिळव, नोकरी मिळव, पैसा कमव, बस एवढंच. MPSC, UPSC, इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज, सगळीकडे एकच मंत्र, पैसा 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 पैसा. आणि दुसरा, अभ्यास कर, बाकी काय महत्त्वाचं नाही. अभ्यास कर, बाकी काहीच महत्त्वाचं नाही. एकदा का नोकरी लागली की विषयच मिटला. प्रेम कर असं कुठंच नाही शिकवलं जात. एकाही MPSC, UPSC, जेवढे कोचिंग सेंटर असतील आणि कोचिंग सेंटर चालवणारे असतील, कुठेसुद्धा प्रेम करायला शिकवलं जात नाही. आणि जर ते जात असतं तर होणारे कलेक्टर भ्रष्टाचारी नसते. लक्षात घ्या, प्रेम करायला शिकवणं म्हणजे ते खूप मोठं आहे. आणि जेव्हा प्रेम करतो, ज्याला प्रेम होतं त्या सत्य परमेश्वराशी, तो कुणाशी बेमानी नाही करणार. तो पूर्ण संबंध जगावरती प्रेम करेल. आणि तो सरळ म्हणेल की हे विश्वच माझं घर आहे असं म्हणायला चालू करेल. हे लक्षात घ्या. तो जगावरती प्रेम करेल. पशु पक्षी, तो प्रत्येकावर प्रेम करेल. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम हे खूप उच्च आहे. ते शरीर बघून प्रेम नसतं. जर माणूस इमोशनली इमॅच्युअर असेल, तो कितीही एज्युकेटेड असला तरी तो डेंजरसच असतो. लक्षात घ्या. आपण ना यशस्वी लोक तयार करतोय ठीक आहे, पण चांगली माणसं तयार कुठं करतोय? आई वडील आपल्यावर खूप प्रेम करतात, यात शंका आहे का काय? नाही. पण त्यांनी आपल्याला प्रेम समजावलं का? नाही. कारण त्यांनाही प्रेम काय आहे ते माहीत नाही ना. ते तुमच्यावरती प्रेम करतात मुलगा समजून. ते त्यांना दिलेली देणगी आहे ती प्रकृतीची, त्यांची नाही. हे लक्षात घ्या. प्रकृतीनं ते शिकवलं. सगळ्यात जास्त प्रेम तुमची आई तुमच्यावर करते. का बरं करते? बापापेक्षा पण जास्त प्रकृतीने शिकवले. प्रकृती ट्रेनिंग देते तुम्हाला हरणाच्या पिल्ल्यावरती हरिणसुद्धा प्रेम करते. प्रत्येक जनावर, पशु पक्षी आपल्या पिल्ल्यावरती प्रेम करतात. लक्षात घ्या. त्यांना हे प्रकृतीने शिकवले. पण प्रेम करायला माणसाला शिकावं लागतं. लक्षात घ्या. मग तेच आईवडील तुम्हाला काय सांगतात? अभ्यास कर. अभ्यास केला की तुला नोकरी भेटेल. नोकरी भेटली की पैसा मिळेल. पण त्यांनी हे सांगितलं का? प्रेम म्हणजे जबाबदारी, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समजून घेणं. लक्षात घ्या. त्यामुळे काय होतं माहिती आहे का? ही मुलं मोठी होतात पण भावनिकदृष्ट्या ना लहानच राहतात. आता तुम्हाला उदाहरणच देऊन सांगायला गेलं, प्रभू राम यांना वनवासाला जायला सांगितलं होतं, तर त्यांचं बंधन होतं का? त्यांनी गेलंच पाहिजे 14 वर्ष वनवास. पण याला प्रेम म्हणतात की
की आपली आई आपल्याला सांगते रामाची सख्खी आई नव्हती ती, काही सख्खी आई नव्हती, पण तरी सन्मान राखण्यासाठी राम तयार झाले वनवासाला जायला, राजपाट त्यागायला तयार झाले. का? प्रेम होतं. अरे आपल्या आई आहे, कशी असली तरी ती आई आहे. जर ती म्हणत असेल की नाही पाहिजे तुला राज्य, तू म्हणत असेल मी गादीवर बसलं नाही पाहिजे, तर नाही चाललो वनवासाला. 14 वर्षाची तर गोष्ट आहे, चाललो. याला प्रेम म्हणतात. वनवासाला जायला तयार होणं. सीता राजपाट त्यागायला तयार होते, मी पण येते वनवासाला म्हणायला. याला प्रेम म्हणतात. जबरदस्ती नाही आहे इथं, याला प्रेम म्हणतात. लक्ष्मण राजपाट त्यागतो, नुसतंच लग्न झालेलं आहे, बायकोला सुद्धा सोडून जायला तयार होतो आपल्या भावाबरोबर. कुठून येतं हा धाडस? प्रेम म्हणतात, प्रेम. याला प्रेम म्हणतात. कोणीही कुणावर जबरदस्ती नव्हती केली. एकानं बी सांगितलं नव्हतं की तू जबरदस्तीनं घर सोड, महाल सोड, राजभोग त्याग. कोणालाही कुणी सांगितलं नव्हतं. जबरदस्ती नव्हती कोणावरती, पण तरीही ते प्रेमापोटी की आम्हीही तुमचा सन्मान करतोय, घरातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करतोय, हे दाखवून दिलं. हे जेव्हा भरत आले तेव्हा भरतनं सुद्धा हेच केलं. राजगादीवरती बसले नाहीत, पादुका आणून ठेवल्या भावाच्या. याला प्रेम म्हणतात. कळलं का? हे प्रेम शिकवावं लागतं. की आईबाप जरी आपली आई जरी चुकीची वागली तरी आपण तो ज्याचा सन्मान त्याला देता आला पाहिजे. घरात चुकीचा एक व्यक्ती वागू शकतो, याचा अर्थ पूर्ण घर चुकीचं नाही, पूर्ण घर चुकीचं नसतं. एखादा व्यक्ती चुकीचा वागू शकतो, पण त्याने केलेली चूक सुधारायची संधी प्रत्येकात असते. ती चूक वाढवायची नसते, हे लक्षात घ्या. भरत हे शिकवतात की आईने केलेली चूक भरतने सुधारली की नाही. भावाचा सन्मान भावालाच. राजगादी घेऊन करणार काय? राजगादीवरती बसून करणार काय? चरणामध्ये बसून, ज्याचा सन्मान त्याला. जर माझ्या आईच्या सन्मानासाठी तो 14 वर्ष वनवासाला जाऊ शकतात, तर मी एवढं करूच शकतो ना. हे प्रेम लागतं, यासाठी प्रेम लागतं. हे लक्षात घ्या. याला प्रेम लागतं आणि हे शिकवावं लागतं. जेव्हा तुम्हाला प्रेम शिकवलं जातं ना, तेव्हा तुम्ही नात्यामध्ये इतके घट्ट होता की तुम्ही कुणाला चुकीची करण्याची संधीच देत नाही. पण आज प्रेम म्हणजे काय झालं माहिती आहे का? एक मुलगा मुलीच्या मागे लागतो, खूप प्रेम दाखवतो, खूप म्हणजे खूप, प्रमाणापेक्षा जास्त. मुलीला काय वाटतं, हा माझ्यासाठी काहीही करेल. पण खरं काय असतं, त्याला काहीतरी हवं आहे. लक्षात घ्या, त्याला काहीतरी हवं असतं. जेव्हा त्याला ते मिळतं तो बदलतो, इंटरेस्ट संपतो, तो पुढच्या मुलीकडे वळतो. मग हे प्रेम नाही आहे, त्यानं त्याची वासना मिटवली आणि तो दुसरीकडे वळला. मग याच प्रेमातून गुन्हे होतात. का? जेव्हा जी मुलगी आहे ती लग्नाची मागणी करते तो मुलगा घाबरतो, कारण आता त्याला दुसरी आवडत असते, कारण त्याला आता ती दुसरी हवी असते आणि ही अडसर बनते. मग त्याचा हेतू पूर्ण झालेला असतो. मग काय कराल तो? तुम्ही आधीच सर्व काही त्याला अर्पण करून टाकलं, त्याच्यासाठी काही उरलंच नाही. मग काय होतं? मग होतं भांडण, धमक्या, आणि याचाच परिणाम कधी कधी खुनात पण होतो. म्हणजे तुम्ही आईबापानं तुमच्यावरती प्रेम केलं नाही, घरात सन्मान दिला नाही, भाऊ तुमच्याशी व्यवस्थित वागला नाही, त्यामुळे तुम्हाला वाटलं की बाहेर जावं, बाहेर आम्हाला कुठंतरी प्रेम भेटेल, पण बाहेर तर तुमचा जीवच गेला. कुठं आहे प्रेम? तुम्ही नकली लोकांच्यातनी प्रेम शोधताय. त्याचा परिणाम बातम्या रोज येतात, कुणाचा ना कुणाचा तरी खून होतो. का बरं येतो? काय येतो? एवढ्या खुनाच्या बातम्या काय येतात? कारण आम्ही कधी त्यांना प्रेम शिकवलंच नाही. पण प्रश्न असा आहे की यात चूक कोणाची? त्या मुलीची का त्या मुलाची? कोणाची? त्या मुलीची बी चूक आहे.
जेव्हा आपल्या पाठीमागं कोणतरी मुलगा लागतो तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की तुमच्यामध्ये असं काय आहे की तो पाठीमागं लागला आहे. जो मुलगा स्वतःच्या आईबापाचा सन्मान नाही करू शकत तो तुमचा सन्मान करेल. तुम्हाला तुमच्या आईबापाचं प्रेम कळलं नाही, तुम्हाला त्या मुलाचं प्रेम कळेल. तुम्हाला लहानाचं मोठं केलं कधीतरी तुम्ही ना तुमच्या आईनं लहानाचं मोठं कसं केलं जर याची जर अनुभूतीच घ्यायची असेल तर तुम्ही कोणाच्या तरी घरात शेजारी एखादं लहान मुलं असेल 2 दिवस फक्त सांभाळून बघा. जेव्हा ही अशी मुलं पाठीमागे लागतात ना तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा आपल्या आईनं आपल्याला किती प्रेम केलं आहे, कसं सांभाळलं आहे लहानाचं मोठं. मुलं सांभाळणं काय असतं हे एकदा कुणाचं तरी मूल सांभाळून बघा. लहान मुलं असतं ना ते प्रत्येक स्टेजचं बघा. लहान रांगणारा मुलगा असतो त्याला सांभाळून बघा, जरा थोडं मोठं झालेलं बघा, बालवाडीत जाणारं मुलगा सांभाळून बघा. तुम्हाला समजेल ते किती त्रास देतात, जीव घेणा त्रास देतात. त्या बाईनं नरक यातना भोगलेल्या असतात लहानपणी मुलाला सांभाळताना. तुम्ही तेवढा त्रास दिलेला असतो. जेव्हा तुम्ही म्हणता ना मला माझ्या आईबापाचं काही घेणं देणं नाही, मी याच्याबरोबर लग्न करणार, मी पळून जाणार, काय घेणं देणं नाही, मला माझ्या आईबापापासून जीवाला धोका आहे, तेव्हा हे बोलता ना अरे तिळ तुटत असतो तो बाप जेव्हा तुम्ही पळून जाता त्या मुलासाठी. आणि जेव्हा तुम्हाला रस्त्यावर फेकलं जातं तेव्हा हाच आईबाप मदतीला येतो. शेवटी किती केलं तरी दगडाचं काळीज असतं. लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं तो दगड आहे पण आतून तुटलेला असतो तो माणूस, पण तो तुमच्यावर प्रेम करत असतो म्हणून तो तुमच्यासाठी सगळं करायला तयार होतो. तुम्हाला तेवढी किंमत पाहिजे आपल्या आईबापाची की ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं आहे, खूप दिलं आहे, खूप. भले प्रकृतीच्या मोहातून देऊ की कसं देऊ पण खूप दिलेलं आहे. त्यावेळेस ती विसरून जाते ती कोण आहे, एवढा जीव लावते. तुमची आई तुमच्यासाठी शेजाऱ्यांसंग भांडणं काढते, का काढते? आणि तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या आईसंगच भांडणं काढता आणि पळून जाता तिऱ्याच व्यक्तीशी. उद्या त्यानं काय बरं वाईट केलं तरी तुम्हाला त्यांच्याकडेच यावं लागतं. का? मग तुम्हालाच प्रेमाची म्हणजे प्रेम म्हणजे काय हे माहीत नाही, मग प्रेमात पडता कसं काय? आधी शिका प्रेम म्हणजे काय, प्रेम काय असतं. आणि ते तुमचा मास्तर तुम्हाला नाही शिकवणार, मोठमोठे शाळा कॉलेजमध्ये नाही शिकायला भेटणार, तुम्हाला संतांच्याकडे यावं लागेल. तुम्हाला प्रेम हे संतच शिकवू शकतात. संत म्हणजे कोणते म्हणाल? एखादा भोंदू बिंदू पकडाला आणि तिथं जाऊन प्रेम शिकाल, तो प्रेम नाही शिकवणार, तो तुम्हाला भजन करायला शिकवेल, टाळ कुटायला शिकवेल. दिवस रात्र टाळ कुटायचे म्हणजे प्रेम आलं. प्रेम तसं नसते. बुद्धिक विकास करावा लागतो, ग्रंथ वाचावे लागतात, ज्ञान अर्जन करावं लागतं, तेव्हा प्रेम कुठंतरी थोडं शिकायला भेटतं. संतांच्या कथा पोथ्या वाचाव्या लागतात, धर्मग्रंथ उचलून वाचावे लागतात, भगवद्गीता वाचावं लागते. प्रेम त्यातून बाहेर येईल, त्यातून तुम्हाला शिकायला भेटेल. प्रेम असं सहज नाही भेटत, तुम्हाला त्याच्यासाठी आहुती द्यावी लागते. प्रेम शिकण्यासाठी तुम्हाला त्याग द्यावा लागतो. प्रेम शिकण्यासाठी तुम्हाला रामायण वाचावं लागतं, हे लक्षात घ्या. प्रेम शिकायसाठी तुम्हाला महाभारत वाचावं लागतं. तुम्हाला प्रेम असं तर भेटणार नाही. तुम्ही म्हणा की घरात बसून मस्तपैकी झोपून मला प्रेम शिकता आलं पाहिजे, नाही भेटणार तुम्हाला. प्रेम कधीच भेटणार नाही. प्रेम असं भेटतं का? प्रेम भेटण्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, तुम्हाला शिकावं लागेल. लक्षात घ्या. पक्ष्यांना पकडण्यासाठी ना तर शिकारी दाणे टाकतो. तसंही तुम्हाला फसवण्यासाठी ना दाणे टाकले जातात. भले तुमच्या सौंदर्याची तारीफ केली जाईल, नंतर तुम्हाला प्रलोभनं दिली जातील, पण फसवण्याचा धंदा हाच आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही स्वतःचं रक्षण कसं कराल. तुम्हाला कळलं पाहिजे खरं प्रेम काय आहे. जर तुम्हाला प्रेम शिकता आलं तर ठीक आहे, नाही शिकता आलं तरी ठीक आहे, नुकसान तुमचंच आहे. जर प्रेम शिकलं तर तुम्ही कदाचित स्वतःचं रक्षण करू शकाल. लक्षात घ्या. समाजाला सुद्धा समजलं पाहिजे प्रेम शिकावं लागेल. कारण का जर तुम्हाला प्रेमच आलं नाही तर तुम्ही समाजसुद्धा चांगला नाही घडवू शकणार. लक्षात घ्या. खरं प्रेम म्हणजे काय आहे नक्की? खरं प्रेम म्हणजे तुम्हाला कोणताही स्वार्थ नाही, कुणाला कंट्रोल करायची गरज नाही, कुणाकडून कोणती अपेक्षाच ठेवायची नाही, काहीच गरज नाही. प्रेमामध्ये कोणतीच अपेक्षा नसली पाहिजे कोणाकडून. समोरच्याकडून प्रेम, आपलं काम आहे प्रेम देणं. संतांचं काम आहे प्रेम देणं. गोड म्हणजे जे फळाचं झाड असतं ते फळ देतं.
बदल्यात अपेक्षा माणसाकडून ठेवत नाही. लक्षात घ्या. तसंच प्रेम असतं. प्रेम द्यायची गोष्ट आहे, घ्यायची गोष्ट नाही आहे. भगवान श्रीकृष्णाने आयुष्यभर प्रेम दिलं. अपेक्षा ठेवली नाही की तुम्ही मला द्याच म्हणून, तुम्ही मला पूजा हे करा ते करा, अजिबात नाही. भगवान कृष्णाने कधीच सांगितलं नाही. भगवान रामांनी पण आयुष्यभर जनतेला प्रेम दिलं. बदल्यात जनतेकडून अपेक्षा ठेवली नाही, कोणतीच नाही. लक्षात घ्या. प्रेम हे देण्याची गोष्ट असते. रिटर्नमध्ये तुम्ही काहीतरी द्यावं म्हणून प्रेम दिलं जात नाही, हे लक्षात घ्या. प्रेम खूप महान गोष्ट असते. समजून घेणं. प्रेम म्हणजे काय करायचं, समोरच्याला समजून घेणं, स्वीकारणं, आणि जे त्यागण्याजोग्या गोष्ट आहे त्या त्यागून देणं, हे लक्षात घ्या. आणि जे प्रेम बदलतं ना व्यक्ती बघून, ते प्रेम नसतंच, लक्षात घ्या. पैसा बघून जे प्रेम बदलतं ते प्रेम नसतं. जे प्रेम परिस्थितीनुसार कमी जास्त होतं ना, ते खोटं असतं. कळलं? खरं प्रेम कायम एकसारखं राहतं, कायम पाण्यासारखं नितांत वाहत राहतं, त्याला खरं प्रेम म्हणतात. आता प्रेम शिकायचं असेल तर ना आतमध्ये जावं लागेल. आतमध्ये म्हणजे कुठं? अंतरात्म्यात. तुम्हाला आध्यात्मिक व्हावं लागेल. तुम्हाला आध्यात्मिकतेच्या त्या लेवलवर जावं लागेल जिथं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव हे गेले. कारण प्रेम बाहेरून मिळतच नाही, ते आतूनच जागृत होतं. जेव्हा माणूस सत्य समजतो, त्याला जीवनाचा उद्देश कळतो, तेव्हा तो कोणावरती स्वार्थासाठी प्रेम करत नाही, तो सगळ्यांच्यावरती प्रेम करतो. लक्षात घ्या. त्याला सगळ्यांच्यावर प्रेम होतं. मुलांना प्रेम कसं करायचं हे शिकवण्यासाठी ना महागडी शाळेची गरज नाही. महागड्या शाळेत संस्कार मिळत नाहीत. महागडे कपडे खरेदी करून बी त्यांना प्रेम भेटणार नाही. उलट त्यांच्यातला अहंकार जागा होतो. लक्षात घ्या. मुलांना काय द्यायला हवं? वेळ, समज आणि योग्य मार्गदर्शन. त्यांना ना संस्कार शिबिरात नाही टाका. त्यांना पोथ्या द्या उघडून, त्यांना भगवद्गीता द्या, त्यांना अष्टवक्र गीता द्या, हातात द्या, जरा वाचू देत. त्यांना समजेल प्रेम म्हणजे काय. जेव्हा त्यांच्यात प्रेम निर्माण होतं ना, सर्व काही विसरून जातो, जातीवाद वगैरे वगैरे काहीच नाही राहत. प्रेम म्हणजे प्रेम, निथळ प्रेम राहतं. लक्षात घ्या. त्यांना शिकवा भावना काय असतात, नातं कसं टिकवायचं असतं, कोणावर प्रेम कसं करायचं असतं हे त्यांना सांगा. प्रेम म्हणजे दुसऱ्याला लुटायचं, वासना आपली मिटवायची म्हणजे प्रेम नसतं, हे त्यांना शिकवावं लागतं. दुसऱ्याचा मिसयूज केला नाही पाहिजे, दुसऱ्याच्या भावनेचा आदर केला पाहिजे, हे तुम्हाला शिकवावं लागतं. तुम्ही शिकवत नाही, त्यामुळे ते बाहेर जाऊन पुन्हा नालायकी करतात. आणि आज समाजात ना त्यामुळे प्रेम राहिलं नाही, कारण आम्ही कधी प्रेम शिकवलंच नाही. आणि हे आम्ही कबूल करायला तयारच नाही, कारण का आम्हाला स्वतःला माहीत नाही प्रेम म्हणजे काय. कारण आम्ही कधी ग्रंथ वाचले, आम्ही कधी भगवद्गीता वाचली, कधी अष्टवक्र गीता वाचली, आम्ही कधी उपनिषद वाचले, आम्ही काहीच वाचलं नाही. मग आम्हाला प्रेम कसं जमल? आम्ही हा नालायक समाजच घडवू. आम्ही काय करू, समाजात जेवढा काय दुराचार आहे तो घडतच राहणार. का घडतोय? कारण आम्ही प्रेम कधी शिकवलंच नाही. समाज असा नसतो घडत. समाजाला घडवण्यासाठी प्रेम द्यावं लागतं, प्रेम शिकवावं लागतं, समाजाला सुद्धा प्रेम शिकवावं लागतं. समाज जेव्हा प्रेम करायला शिकेल त्या टायमाला तो दुसऱ्याचा तिरस्कार का करेल? तो पण प्रेमळ बनून जाईल ना. पण ही जबाबदारी फक्त समाजाची आहे का? समाज म्हणजे काय? असे व्यक्ती, एक एक व्यक्ती मिळून समाज बनतो. प्रत्येक व्यक्तीनं बदलावं लागेल तेव्हा समाज बदलतो, हे लक्षात घ्या. कारण आपण ते शिकवलंच नाही. जर आपण आत्ता बदललो नाही तर पुढची पिढी अजून धोकादायक होईल. लक्षात घ्या. त्यांना प्रेम शिकवा, स्वतः शिका आणि पुढे द्या. ते प्रेम कसं असतं ते पुढं सांगा. स्वतः शिका आणि दुसऱ्याला शिकवा. जग बदलायचं असेल तर प्रेम समजून घ्या. लक्षात घ्या.